मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नयनतारा समोर एक मोठा पॅच उभा राहिलेला आहे आणि पुढील ट्रॅकमध्ये कमळी प्राजक्ताला गुन्ह्यांपासून वाचवते आणि त्यामुळे नयनतारा समोर मोठा पॅच उभा राहतो, जिच्यामुळे ती ऋषीपासून कमळीला दूर करायचं म्हणते आणि तीच कमळी तिच्या स्वतःच्या मुलीला वाचवते. त्यामुळे नयनतारा कमळीला खरंच माफ करणार की हा देखील तिच्या मोठ्या कटाचा एक भाग असणार, हा सस्पेन्स आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की भागाच्या सुरुवातीला ज्या कमळीला नयनतारा ऋषीच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी धडपडत आहे, त्याच कमळीने आज नयनताराच्या स्वतःच्या मुलीचा जीव पण वाचवलेला आहे. पण मुलीला सुखरूप घरी आणणाऱ्या कमळीला नयनतारा खरंच माफ करणार की कमळीला ऋषीपासून दूर करण्यासाठी ह्याच उपकाराचा वापर करणार? तर प्राजक्ता एका कामासाठी घराबाहेर पडलेली आहे आणि रस्त्यावरून जात असताना अचानकच काही गुंड तिचा रस्ता अडवतात आणि प्राजक्ता घाबरूनच त्यांना बाजूला होण्यास सांगते. पण ते तिच्यासाठी आणि तिच्यावरती दबाव आणू लागतात आणि प्राजक्ता मदतीसाठी आजूबाजूला पाहते, पण तिथे कोणीही दिसत नाही. तेवढ्यातच तिथून जाणाऱ्या कमळीचं लक्ष प्राजक्ताकडे जातं आणि कमळी लगेचच तिथे धावतच येते आणि गुंड्यांना म्हणते का तिला सोडा. एका मुलीला घेरून धमकावण्यामध्ये कसली मर्दानगी आहे तुमची? गुंड कमळीला देखील धमकावतात, पण कमळी घाबरतच नाही आणि ती प्रसंग अवधान राखून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोलवते आणि परिस्थिती अशी वळवते की गुंडांना तिथून पळच काढावा लागतो. प्राजक्ता मात्र पूर्णपणे हादरलेली असते. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं आणि ती कमळीला म्हणते, कमळी, आज तू इथे आली नसतीस ना तर माझं काय झालं असतं मला माहिती नाही. तेव्हा कमळी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, तू माझी कोण आहेस याचा मला विचार मी केलेला नाही. पण प्राजक्ता, मी त्या क्षणी तू अडचणीत होती म्हणून आणि एवढंच मला लक्षात आलं. आणि प्राजक्ताच्या मनामध्ये कमळीबद्दलचा आदर आणखीनच वाढून जातो. ती कमळीला आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते. कमळी नाही म्हणत असतानाही ती जबरदस्तीने तिच्या घरी घेऊन जाते. आता इकडे आपण पाहतो की नयनतारा घरी प्राजक्ताचीच वाट पाहत असते आणि बराच वेळ झाला तरीही ती घरी आलेली नसल्यामुळे तिची चिंता वाढून जाते आणि ती अस्वस्थ होते. फोन पण उचलत नसते. तेवढ्यातच घरच्या दारातून प्राजक्ता आणि तिच्यासोबत कमळी आत येताना तिला दिसतात. कमळीला पाहताच नयनताराच्या चेहऱ्यावरचा भाव बदलून जातो. ती आधी प्राजक्ताकडे धावून जाते आणि म्हणते, प्राजक्ता, तुला काय झालंय बाळा? तू एवढी का घाबरलेली आहेस? तुला काय झालेलं आहे का? तेव्हा प्राजक्ता रडतच आईजवळ जाते आणि आईला मिठी मारते आणि सगळं सांगते. ती म्हणते, आई, मला काही गुंड्यांनी अडवलेलं होतं, पण कमळीने मला वाचवलेलं आहे. ती नसलीस ना तर असं बोलत प्राजक्ताचं बोलणं ऐकून नयनतारा काही क्षण शांत होते आणि तिच्या नजरा कमळीवरती स्थिरावतात. आणि ज्या कमळीला ती ऋषीपासून दूर करण्यासाठी सतत कट रचत होती, त्याच कमळीने आज तिच्या मुलीला संकटातून बाहेर काढलेलं आहे. तर नयनताराच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं आणि हीच कमळी माझ्या प्राजक्तासाठी आज देवदूत बनून आलेली आहे. पण याचा अर्थ मी ऋषीला तिच्यापासून दूर करण्याचा विचार सोडून द्यायचा का? असं ती मनामध्ये विचार करते आणि ती म्हणते, नाही, प्राजक्तासाठी तिचे उपकार मी विसरणार नाही, पण ऋषीच्या बाबतीत कमळीला मी कधीच स्वीकारू पण शकत नाही. प्राजक्ता मात्र आईसमोर कमळीची बाजू घेते आणि म्हणते, आई, कमळीला नेहमी चुकीचं समजू नकोस ग. आणि आज तिने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना ते मी आयुष्यभरासाठी विसरू शकत नाही. तेव्हा नयनतारा प्राजक्ताकडे पाहते आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी दिसतो आणि ती कमळीला म्हणत असते, कमळी, आज तू माझ्या मुलीला वाचवलेलं आहे, त्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. कमळी काहीच बोलत नाही आणि नयनतारा पुढे म्हणते, आणि कदाचित तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये असलेला रागही आणि विसरायला हवा. आणि कमळीच्या चेहऱ्यावरती आश्चर्य उमटतं. प्राजक्तालाही असं वाटतं की कदाचित आईने मन बदललेलं आहे आणि कमळीला माफ केलेलं आहे. पण नयनताराच्या चेहऱ्यावरती काही क्षणांनी पुन्हा एक रहस्यमय भाव उमटतो आणि ती मनामध्येच म्हणत असते, कमळीला माफ करायचं नाटक करणं माझ्यासाठी कठीण नाही, एकदम सोपं आहे. उलट आता प्राजक्ताच्या विश्वासाचा आधार घेऊन कमळीला ऋषीपासून कसं दूर करण्याचा विचार करते, ते तिच्या हातून माझा पुढचा डाव खेळता येईल, असं ती मनामध्ये विचार करत असते. दुसरीकडे आपण पाहतो तर कमळीला मात्र नयनताराच्या ह्या अचानक बदलावरती पूर्ण विश्वास बसतच नाही. ती मनामध्ये विचार करते का नयनतारा मॅडम मला खरंच माफ करताय का यामागे पुन्हा एक काहीतरी डाव आहे. आणि तेवढ्यातच प्राजक्ता कमळीचा हात धरून म्हणते, कमळी, आजपासून तू माझ्यासाठी फक्त ऋषीची मैत्रीण नाहीस, तर तू माझी पण खूप 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 जवळची व्यक्ती आहेस. हे ऐकून नयनताराच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर गायब होतं, कारण तिला जाणवतं की कमळीला ऋषीपासून दूर करण्याच्या प्रयत्नात
आता तिची स्वतःची मुलगीच कमळीच्या जवळ जाऊ लागलेली आहे. आता नयनतारा खरंच कमळीला माफ करणार आहे का की प्राजक्ताला पुढे करून ऋषी आणि कमळीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा नवा डाव खेळणार आहे. आणि कमळीला नयनताराच्या ह्या बदलामागचं खरं कारस्थान वेळेवर समजणार का, ते आपल्याला पुढच्या भागामध्ये ह्याच प्रश्नांचं उत्तरही मिळणार आहे आणि एक धक्कादायक वळण सुद्धा हा भाग घेणार आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.